कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कुंडली गौरगर्गी ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज के शांती ब्रह्म एकनाथ महाराज के सद्गुरु वामन बाबा महाराज के सद्गुरु सावरम बाबा महाराज की जय गुरुवर्य वासुदेव महाराज की जय तैसी वैराग्याची शिवन देखती जे विवेकाची भाषण नती ते मूर्ख केली पावती मद ईश्वराचे. प्रस्तुत ग्रंथराज ज्ञानेश्वरीची निवडलेली ओवी श्री ज्ञानेश्वरीची 4थ्या अध्यायातली 25 क्रमांकाची ओवी आहे. वास्तविक पाहता मी काही प्रवचनकार नाही, काही कीर्तनकार नाही. तुमच्या अंतर्गत एक सामान्य आणि तुम्ही सर्व मोठे लोक वयानं ज्ञानानं पायाची जोड पायबरी. वास्तविक पाहता तुमच्या समोर बोलणे म्हणजे लहान तोंडी मोठा घात गेली. आणि त्यातल्या त्यात अजून एक मोठी गोष्ट अशी की ज्ञानेश्वरीची ओवी 9,000 ओव्यांमधून एक ओवी जरी आपल्याला जर लागू पडली ना तर आपल्या आयुष्याचा उद्धार आहे. बरं का, एक जरी ओवी आपल्या आयुष्यामध्ये करा लाग पाट भक्तिभाव धरा बळकट लावणीला तनमन नीट जरी असेल करणे गोड शेवटला राम राम स्मरावी म्हणून. तर संतांनी आपल्याला हे सर्व सोपं करून दिलं. फक्त थोडक्यात मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. तैसी वैराग्याची शिवन देखती जी विवेकाची भाष्य नेनती ते मूर्ख केवी पावती मद ईश्वराचे. थोडक्यात ओवीचा अर्थ असा आहे की ज्याच्याकडे ज्ञान आहे, वैराग्य आहे, शरीर बळ आहे. शरीर बळ म्हणजे काय? शरीर बल म्हणजे आपण जवानीमध्ये असणे शरीर बल म्हणतो. आणि ज्याच्याकडे सर्व काही आहे आणि देवाची भक्ती देखील आहे, परमार्थ देखील करतो, वैराग्याची शिवन देखील आपल्याला ते सांगतो. सर्व गोष्टी करतो पण काय करतो माहिती आहे का? आपला सप्ताह झाला मंदिराच्या बाहेर जाऊन थोडासा काय बोलतात सर्व आपल्याकडे वैराग्याची शिवण देखील ते विवेकाची भाषण येणती चांगलं सांगून देखील ऐकत नाही. बाबा तंबाखू खाऊ नको, त्याच्याने आपल्याला कॅन्सर होतो. मांस मच्छी खाऊ नको, चांगले नाही. विवेकाची भाषण येणती कितीही सांगा, प्रवचन करणार, कीर्तन करणार, सगळं करणार, लास्टला तुझी एकच चुकी. मी असं कानाला हात लावून बोलतो पण चुकीचे काही गोष्टी सांगितलेल्या आहेत
या चुकीच्याच आहेत, त्या आपल्याला पाळण्याच आहेत. ते मूर्ख केवी पावती, यांनी किती जरी भक्ती केली, किती जरी दुधाने अभिषेक घातला आणि किती काय केलं, ते मूर्ख केवी पावती बल ईश्वराचे. काय सांगतात भगवान परमात्मा, हे मूर्खांना मी काय माझी प्राप्ती कधीच होत नाही. असा थोडक्यात भावाचा या ओळीचा. प्रथम आपण प्रवळीमध्ये वैराग्य बघूया. वैराग्य सांगण्याचं तात्पर्य असं आहे की प्रत्येक जण आपल्या आयुष्यामध्ये थोडं ना थोडं पाप पुण्य ह्या गोष्टी करत असतो. जेव्हा माणूस जन्माला येतो तेव्हा तो शिव म्हणून जन्माला येतो. नंतर त्या जीवाला आपण नाव देतो तेव्हा त्याचं नाव करतो. प्रत्येकाचं नाव जसं आमचे भीम महाराज झाले, आमची सगळी महाराज मंडळी झाली, तर प्रत्येक जीवाला पडलेलं नाव, प्रत्येक जण शिव असतो त्या शिवाला आपण नाव देतो, त्याला होतं जीव. मग ह्या जीवाने काय कर्म करायला पाहिजे? तो प्रत्येक जीवाला आपले आपले कर्म देवाला वाटून दिलेले. जसं कुत्र्यासमोर किंवा गाढवासमोर आपण जाऊन सांगू, बाबा तू ज्ञानेश्वरी वाच. वाघाला सांगा तू गवत खा, काय जाऊ काय करणार मला. ही बुद्धी आणि हे जाणण्याचं ज्ञान हे केवळ मानव देहाला दिलेलं आहे. एक टाकण्यामध्ये इंद्रिय हात पाय काल डोळे मुख बोलाया वचन तेरे तू थोडीशी नारायण. कशासाठी दिले हात बाबांनी? देवाची भक्ती करण्याकरता. हात कशासाठी दिले? आई वाजवण्याकरता. डोळे कशाला दिले? अरे निसर्गामध्ये एवढं सौंदर्य आहे, एवढे देवाची छान छान मंदिरं आहेत. बाबा कधीतरी मी तर सांगतो कुठे जाऊ नका, कुठेच जाऊ नका. मी थोडंसं वेगळं बोलतो बोरडे मला थोडंसं, पण आयुष्यात एकदा तरी या देवाला पंढरपूरला घेऊन जा. माझं एवढंच म्हणणं आहे. आयुष्यामध्ये सगळं फिरा, तुम्ही सगळं फिरा, पण आयुष्यामध्ये या देहाला एकदा तरी पंढरपूर दाखवा. तुम्ही स्वतः भले जाऊ नका, पण या देहाला एकदा घेऊन जा. या देहाला एकदा पंढरपूर दाखवा आणि मग बघा. अहो आपण जेव्हा जन्माला येतो ना तेव्हा ती सटवी असते ना, सटवी, त्या सटवीनं काही गोष्टी लिहिलेल्या असतात आपल्या कपाळावरती. बाबाचा जन्म कधी आहे, त्याचा मृत्यू कधी आहे, याची सगळ्याची नोंद ती करून जाते. त्याच्यामध्ये माहिती आहे की तुम्हाला एक गोष्ट अशी, जेव्हा आपण देवाच्या चरणावरती मस्तक ठेवतो ना, मस्तक हे पायावरी वरी त्यांच्या ठेविता, वरी त्यांच्या ठेविता. जेव्हा मस्तक आपण देवाच्या चरणावरती ठेवतो ना तेव्हा देव त्या ललाटावरती लिहिलेलं काही आपलं समजा ऍक्सिडेंट झाला होणार आहे किंवा काही अपघात होणार आहे त्याच्यामध्ये थोडासा फेरबदल करत असतो बरं का. पण सगळ्यांच्याच करत नाही बरं का. जसं आपण सगळं पंढरपुरामध्ये जातो, गंगेमध्ये स्नान करतो, वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, सगळं पापे जातील भंगा. काय बोलतो आपण? गंगेमध्ये गेल्यानंतर एकदा आपण बुडी मारली पाण्यात तर सगळे पाप आपले होतं का? असं तुमच्या मनाला विचारून बघा. आरशासमोर उभे राहा आणि गंगेमध्ये मी स्नान करून आलो, मी पवित्र झालो का? मी पवित्र झालो का बोरडे महाराज? आता काही जण काय बोलतील, म्हणजे लिहिलेल्या प्रमाणाला चॅलेंज करतो विक्रम. तुम्हाला त्याच्या पुढचं थोडंसं सांगतो. आतलं गुह्य, त्याच्या आतमध्ये काय गुह्य सांगतो थोडंसं. म्हणून माऊली काय सांगतात, विवेकाची भाषण येणे ती, त्याच्यासाठी गुरु करावं लागतो बरं का, तेव्हाच गुह्य समजतं. गुरुवरती पण आपण येऊया थोडंसं. जेव्हा आपण गंगेमध्ये स्नान करतो तेव्हा आपल्या हातून नकळत घडलेला पाप, म्हणजे रस्त्याने चालतोय, आपल्या पायाखाली एखादी मुंगीच मेली, एखादा छोटा मोठा ऍक्सिडेंट झाला, आपल्याला एखादा प्राणी उडला गेला, हे नकळत घडलेलं पाप
ते एखाद्या जर मुंगीला आपण पायाखाली चिरडलं चालताना, कर्मानं ते आपल्याला चिरडावंच लागतं. त्या पापाची मुक्ती कधी होते माहितीये का? जेव्हा ती मुंगी मानव देहाला येईल, आपण मुंगी होणार आणि तेव्हा तो माणूस आपल्याला मुंगीला चिरडणार, तेव्हा त्या पापाची मुक्ती आहे. बरं का? देशी देवा देशी असं भगवंताचं आहे. चतुराचं शिरोमणी बाबा तो खूप चतुर आहे. हो खूप चतुर आहे. याच्यासाठी काय पाहिजे महाराज आपल्याकडे? भक्तीची साथ तर पाहिजे, पण आपण फक्त वैराग्य संकल्प, फक्त वैराग्य. मग गंगेमध्ये स्नान करताना कुठल्याही प्रकारचं जर गंगेकडून तुम्ही अपेक्षा करता तर गंगा मैया माझं अशा प्रकारचं पाप निघून जाऊ दे. बरं का? महाराज गंगा कधीही सफल होत नाही. गंगा स्नान करताना देवाचं नामोच्चारण केलं पाहिजे. बरं दुसरी गोष्ट, या जेव्हा आपल्या घरातल्या काही लेडीज असतात नाही का, जेव्हा स्त्रिया गंगेमध्ये आंघोळ करण्यासाठी जातात तेव्हा तिथे एक दिवा ठेवलेला असतो. दिवा, त्या बघा लेडीज लोक दिवा घेऊन विकायला बसलेले असतात. दिवा घ्या मावशी, दिवा घ्या मावशी. तो दिवा आपण पेटवतो आणि जेव्हा पाण्यामध्ये सोडतो ना, तो दिवा का सोडतो तुम्हाला माहिती का? आपल्या बऱ्याचशा लोकांना तो दिवा आपण पाण्यामध्ये का सोडतो माहिती का? याचं कारण नाही माहिती ना. फक्त लोक सोडतात म्हणून आपण सोडायचं. ते मेंढ्या कशा, एक मेंढी पुढे गेली आता कळत तिच्या मागे, मग पुढे दर्या असो त्याचा आपला सातपूर असो, मार उडी बोलला का मारायची. असं नाही. तो दिवा पाण्यामध्ये पेटवल्यानंतर पाण्यामध्ये जेव्हा आपण सोडतो तेव्हा कमीत कमी तो दिवा 30 फूट लांब गेला पाहिजे आपल्यापासून. शास्त्राप्रमाणे 10 फूट, कमीत कमी 30 फूट गेला पाहिजे. याचे कारण तुम्हाला सांगतो. जेव्हा पुढचा 10 फूट तो दिवा जातो तेवढं आपल्या नवऱ्याचं सौभाग्य वाढलेलं असतं, जास्त असतं. त्याच्या पुढचे 10 फूट जातो तेव्हा आपल्या जे वंशवळ असते त्यांना त्याचा उजेड असतो. अशी 2-3 कारणं आहेत त्याची. आता सगळीच कारणं सांगायला आपल्याला टाईम नाही, वेळ. त्या मुद्द्यावरती आपण लास्टला येईल. आपल्याला काय सांगायचं? फक्त वैराग्य सांगायचं. म्हणून देवाची भक्ती करत चला. आता आपल्या गावदेवीमध्ये सत्ता चालू आहे. गावदेवी मंदिरामध्ये आता आपल्या गावातलं म्हणून बोलतो. बरं का? बाहेरचा असतो तर नसतो बोललो, आपल्या गावातलं म्हणून बोलतो. आपल्या गावातले किती जण कीर्तनाला येतात हो? किंवा किती जण प्रवचनाला असतात, किंवा किती जण हरिपाठाला असतात? ही मोठी संख्या आहे आपल्या गावातली. म्हणून ऐसी वैराग्याची शिवण देखील. अरे बाबांनो, श्रवण भक्ती सर्वात मोठी भक्ती सांगितली. श्रवणम कीर्तनम पादसेवनम अर्चनम वंदनम आख्य सत्य दास आत्मनिवेदनम, असं प्रमाणे. जर आपल्याला काय जमत नाही ना, कीर्तनाला जाऊन 1 तास बसा ना, प्रवचनाला जाऊन 1 तास बसा. हरिपाठ करता येत नाही, हरिपाठ फक्त ऐका, श्रवण करा. त्याच्याने देखील वैराग्य प्रकट होतं. ते वैराग्याची शिवण देखील. पण आपण काय करतो? योगी आपल्याला पण लागू पडते. बरं का? वैराग्य म्हणजे साक्षात आपली गावदेवी माता. वर्षातून एकदा तिथे सप्ताह होतो, वैराग्य निर्माण होतं तिथे. वैराग्य कुठल्या ठिकाणी निर्माण होतं माहिती आहे का? माणूस फक्त स्मशानभूमीमध्ये जातो ना, स्मशानभूमीमध्ये तेव्हा लास्टची 10 मिनिटं बरोबर मोजून, का मोजून टाइम लावायचा घड्याळामध्ये. लास्टची 10 मिनिटं फक्त माणसामध्ये वैराग्य निर्माण होतो. तेव्हा माणूस काय विचार करत असतो माहिती आहे का? अरे काय धनदौलत कमवून फायदा आहे? धनदौलत कमवून काय फायदा आहे? पहिले अंघोळ दुसऱ्याने घातली, लास्टची अंघोळ दुसऱ्याने घातली. आपण जेव्हा रात्री झोपतो त्या गॅरंटी आहे का सकाळी आपण उठू याची? म्हणजे विचार करा, त्या भगवान परमात्म्याचे आपण किती लाडके आहोत. अरे साधा आपण मोबाईलमध्ये रिचार्ज टाकतो ना, रिचार्ज, तर आपल्याला केवढी कमेंट असते माहिती आहे का? 3 महिन्याचा रिचार्ज एकदम टाकतो. जशी याला गॅरंटी आहे 3 महिने राहणारच आहे. याचा विचार केलाय का? छोट्या छोट्या गोष्टी बघा, छोट्या छोट्या. मोबाईलमध्ये रिचार्ज वर्षाचा. ही आमची आई आहे, तिला किती दिवस सांगितलं मोबाईल घे, पण ती काही मोबाईल घेत नाही.
मोबाईलमध्ये आपण रिचार्ज टाकतो, मग कधी हा विचार केलाय अरे आज रात्री झोपले सकाळी आपण उठू का? हा, या देहाचा भरवसा पुत्रा न करावा ऐसा, अशी माऊलींची ओवी आहे बरं का. नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यात तुम्ही आठवा मधुसूदना. महाराज काही मागच्या गोष्टी आठवायच्या बरं का. जेव्हा आपल्या गावदेवीच्या सप्त्यामध्ये आपण जातो ना, ते सप्त्याविषयी 5 मिनिटं बोलणारच आहे. अजून काय बोलणार आहे त्याला कारण आहे, कारण सगळे आपल्या गावातले आहेत, बाहेरचे कोणीच नाही. त्याच्यामुळे कसं आपली माणसं म्हणून सांगणं माझं काम आहे. आणि ते देवीला किती बरं वाटत असेल माहिती आहे का, तर सप्त्याच्या का बहाण्याने होईना लोक मला भेटायला येतात. आणि ते लोक कुठे माहिती आहे का, तिरुपतीला, अजून कुठे सांगू का, केदारनाथला. अरे लांब ठिकाणं करा, जरूर फिरा, गावच्या देवाला कधी विसरू नका. एवढंच माझं सांगण्याचं तात्पर्य आहे. का माहिती आहे का, फार विचार करून ही गोष्ट बोललो मी महाराज, हे बोलणं गरजेचं आहे. त्याची वैराग्याची शिवण देखील जी विवेकाची भाषा नेलं ती. आता विवेकाची भाषा तुम्हाला सांगतो, विवेकाची भाषा काय असते. विवेकाची भाषा म्हणजे संतांनी आपल्यासाठी सर्व काही करून ठेवलं. तुकाराम महाराजांनी गाथा लिहून ठेवली, ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहून ठेवली. या सर्व गोष्टी आपल्यासाठी कोणी करून ठेवल्या फुकट. त्याचे कुठे आढळले का आजपर्यंत महेंद्र कुठे चार्ज? ज्ञानेश्वर महाराजांनी कुठे चार्ज घेतलाय? तुकाराम महाराजांनी कुठे पैसे घेतले? आता तर कुठे सर्व आपल्यासाठी फुकट. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयताला घर पुसोनी, आयताला घर पुसोनी, देव न लगे, देव न लगे. बंद करा म्हणत नाही, देव न लगे, देव न लगे. अरे बाबांनो, देव सांगतो आयता फुकट आलं, फुकट. तरी देखील आपण देवाची भक्ती करत नाही. हा, तुकाराम महाराज काय सांगतात, अरे बाबांनो फुकट मध्ये देव येतो, फुकट मध्ये. हा, अरे तुमच्या आमच्या संसार पोचण्यासाठी देव स्वतःला विकून घेतो. आताच गणपती गेले ना, त्याच्या पुढे सांगण्याची गरज मला वाटत नाही. तुमच्या आमच्यासाठी अजून काय केलं पाहिजे संतांनी, त्याला काय बोलतात, विवेकाची भाषा. विवेकाची भाषा नेली ती. एखादा कीर्तनकार बुवा जर कीर्तन करतो ना, तर काही जण काय करतात माहिती आहे का, म्हणजे कीर्तनामध्ये कुठले कपडे घालून आला होता, कोण, कीर्तनकार बुवा. तो याला या ओळीवर त्याला नावं ठेवण्यापेक्षा त्याच्यातून काय चांगलं घेता येईल आपल्याला, विवेकाची भाषा. जे चांगलं घेता येईल ते जरूर घ्यावं. आणि त्याच्यामध्ये हेच ज्ञानाचा तुमचा सेवा हा द्वारवंटा, स्वाधीन करेगा सुबता वळवणी. प्रत्येक गोष्टीमध्ये भक्ती असते, प्रत्येक गोष्टीमध्ये कष्ट असतात. कुठली गोष्ट अशी तुम्ही सांगा, कुठली गोष्ट की ज्याच्यामध्ये कष्ट नाही हो. अहो स्वतः देव सोपा भेटत नाही. तिथे हिमालय पर्वतावरती लोकांचं आयुष्य गेलं, आयुष्य. तटस्थ ब्राह्मण बसले, तटस्थ बसून राहिले, देवाची वाट बघत राहिले की आज नाही उद्या आम्हाला देव भेटेल. लास्टच्या कंठामध्ये जीव येईपर्यंत देवाची भक्ती करतात महाराज. ते स्वतःला जमिनीमध्ये मान वरती ठेवून पूर्ण काढून घेतात. कशासाठी? देवाची उपासना करण्यासाठी.
ऊन वारा पाऊस कशाचीच फिकीर करत नाही. कशासाठी? देवाची प्राप्ती करण्यासाठी. मग त्यानं वैराग्याची शिव कळली का हो? जरूर कळली. वैराग्याची शिव कळली तरी देखील देव प्राप्त होतो. महाराज, देव सोपी गोष्ट नाही महाराज. देव काय बाजारातला भाजीपाला नाहीये. गेलो आपला बुधवारचा बाजार भरतो, घेऊन आलो. फार अवघड आहे. पण जेवढं अवघड आहे संतांनी तेवढंच सोप्पा करून देवाला सांगितलंय. संतांनी देवाला प्राप्त करण्याचे मार्ग तेवढे सोपे करून सांगितले. रोज हरिपाठ करत जा. काय करायचंय? सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवोनिया तुळसी हार गळा कासे पीतांबर. एवढंच डोळ्यासमोर ठेवायचं आणि हरिपाठ करा ना. बघा, एक ना एक दिवस देव निश्चित तुम्हाला त्याचं फळ देईल. नाही आपल्याला हरिपाठ करता येत नाही, लिहिता वाचता येत नाही ना, फक्त कुठलं तरी एक मंदिर बघा, संध्याकाळी तिथे दिवाबत्ती करा. आणि बरोबर आहे का? दिवाबत्ती करा. अहो लोक तर काय, लोक देवाला नावं ठेवतात. माणसं सोडून द्या. ते वैराग्याची शिवरे देखिती मूर्ख केवी पावती मधेश्वरा. ते आपण तर माणसं आहे, ही माणसं देवाला सुद्धा नाव ठेवतात. याच्यात तुमचं काय मध्ये? मग अशा लोकांना देव कधीच प्राप्त होत नाही, कितीही भक्ती करू दे. पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा कसा, झालो सन्मुख तो कसा, संत चरण पावन. मग याच्यासाठी काय केलं पाहिजे? देवाची भक्ती केली पाहिजे. जेव्हा गावातून काही लोक पंढरपूरच्या वारीला निघतात, आता आपल्या गावातून पण बरेच लोक जातात बरं का. चांगली प्रगती होत चालली देवीच्या पाड्यातून. नाही तर आपला देवीचा पाडा हा बराच काठाला होता, आणि आपला देवीचा पाडा आता जरा भक्ती मार्गाला चांगला लागलेला आहे. पंढरपूरला जेव्हा आपण वारीला जातो ना, वारीला जात असताना मनामध्ये फक्त आपल्याला एकच आकांत आहे, एकच आपला श्वास देखील ते बोलत असतो, फक्त पंढरपूरच्या वारीला, पंढरपुरामध्ये मला पोहोचायचं. बघा, तेव्हा आपल्या मनात काय असतं का? मन हा मोगरा पुरीश्वरा. म्हणजे या मनाचं, या देहाची फुलं करून आहो आपण देवाला. त्यामुळे आपलं मन नुसतं वाट बघत असतो देवाची, आकांत एकदम महेंद्र. नुसतं आपण देहा बोलतो ना, देहा असं आटून टाकला पाहिजे असं आपलं मन बोलत असतं. पण जेव्हा पंढरपुरामध्ये आपण पोचतो तेव्हा मागे पण सांगितलं होतं, आता पण सांगतो, पाहिजे तर आजमावून बघा आता पण. जेव्हा आपण पंढरपुरापर्यंत पोहोचत असतो ना, पंढरपूर फक्त 10 किलोमीटर असेल, 10 किलोमीटर. आपल्या मोबाईलला फुल रेंज असते महेंद्र, पूर्ण रेंज असते. अख्ख्या वारीमध्ये कोणाचे फोन नाही लागणार. पंढरपूर 10 किलोमीटर आहे ना, सगळ्यांचे फोन लागतील आपल्याला. तुम्ही त्यांना करा, हे तुम्हाला करतील सगळ्यांना. तर तुम्ही पंढरपूरात आले की तुमच्या मोबाईलची रेंज ना, पंढरपुरात जर तुमच्या मोबाईलला रेंज आहे ना, तरी तुमचा फोन नाही लागणार. याला वैज्ञानिक कारण पण आहे, आध्यात्मिक कारण पण आहे. पंढरपुरात तुम्ही आहेत ना, तोपर्यंत देव पण सांगतो, बाबांनो माझ्या जवळच राहा. कोण सांगतो? पांडुरंग परमात्मा काय सांगतो? माझ्या जवळच राहा बाबांनो. याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. हा, अरे पांडुरंग परमात्मा आपली वाट बघत असतो. वारीला आपण जेव्हा इथून निघतो तेव्हा, आणि जेव्हा एकादशी समाप्त होते आणि द्वादशी लागते, तेव्हा आपलं काय होतं? आपल्याला घराची ओढ लागते. तेव्हा आपण काय बोलतो? अरे बाबा माझं तिकीट आला वेटिंगला. असतो कुठे आपण?
पंढरपुरामध्ये त्याच देवाजवळ असतो. बघा माया कशी. काय नवे केले एका चित्तीचा विठ्ठले. महाराज चित्तामध्ये देव आहे, पण नंतर आपलं चित्त बदली होतं. चित्तामध्ये कोण येतो? चित्तामध्ये आपले नातेवाईक येतात. बाबा मला घरी पोचायचे, नातवंडांना भेटायचे. याच्याने देवाची प्राप्ती असते का? देव भेटला तुम्हाला वाटतं? तुमच्यातला वैराग्य लगेच देव कमी करतो. देवाचं गणित त्याला जगामध्ये कोणीच चॅलेंज करू शकत नाही. एवढं देवाचं गणित चांगलं आहे. मी मागे गोबी म्हणली, म्हणून जाण तेळ गुरु म्हणजे तेण कृत कार्य होईते, जैसे मूल सिंचन सहजे शाखा पल्लव संतोषती. ही आमची शेवंताई होती ना, शेवंताईच ना. आम्ही जाम लहान होतो तेव्हा, तरी देखील सांगतो. आमच्या घरी यायची, म्हणे उत्तम बुवा बाबा पंढरपूरला ने, तू जाशील ना, तुझ्या बरोबरच ने. हे मी स्वतःच्या कानाने ऐकलेले शब्द आहे बरं का तिचे. तू पंढरपूरला जाशील ना, आळंदीला जाशील ना, तर बाबा मला बरोबर नेत जा बस. एवढे शब्द असायचे. आणि महाराज तुम्हाला सांगतो, ह्या लोकांची फार मोठी तपश्चर्या आहे. उगाच आपल्या आयाबाई पंढरपूरला गेल्या नव्हत्या. आपण त्यांना डोकऱ्या बोलतो. उगाच नव्हत्या त्यांनी वाऱ्या केल्या. अहो त्यांनी वाऱ्या केल्या म्हणून आपल्याला पंढरपूर बघायला भेटला. त्यांनी जर वाऱ्या केल्या नसत्या तर आपला झोला नपागोली घेऊन असं नाही ना महाराज. त्यांनी वाऱ्या केल्या. देव कोण आहे आपल्याला दाखवला. तो देव कसा आहे, तो देव कसा घडला, तसे आपल्यावरती संस्कार घडवले. या आई दरवेळेस जायची वारीला. तू फक्त बुवा मला ने, मी तुझ्या बरोबर राहणार. बुवा म्हणजे कोण? माझे वडील बरं का, उत्तम महाराज. पण कधी अशी म्हणली नाही की बाबा यंदा मला जरा तिरुपतीला जायचंय, यंदा जमणार नाही. बरं एक सुद्धा वारी चुकली नाही महाराज. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी म्हणून तिचं पुण्यतिथी होते. तिची पुण्यतिथी का होते? त्याच्यामुळे ही पुण्यतिथी होते. आमचा भीमकाका, सगळी मंडळी घरातली शुद्ध बीज आहेत. कुठेतरी तिने वारी केलेली, कुठेतरी तिने देवाचं स्मरण केलेलं, कुठेतरी पांडुरंगाची भक्ती केलेली. म्हणून तिच्या वाटेला हा दिवस आहे. पुण्य फळले बहुत दिवसा, भाग्य उदयाचा कसा. हे भाग्याचा दिवस आहे. हा त्याचा पुण्य तिथे सगळ्यांच्याच होता. तो कोणाच्या होत नाही. आलाय तो जाणारच आहे. त्याच्यामध्ये काय आहे का? त्या तिथीमध्ये काय बदल आहे का? काहीच नाही. तो जन्माला येणार, तो जाणारच. पण आपण गेल्यानंतर एक जरी माणसाच्या डोळ्याला आसू आला ना, चांगला माणूस गेला रे महाराज, तिथे त्याची स्वर्गाची सीडी तयार झाली. नाही ते लोक बरा झाला गावची कटकट गेली अशी सुद्धा लोक बोलणार आहेत तोंडावर. मग असं इतपत बोलण्यापत कर्म आपण चांगले केले पाहिजे. आज त्या आईने कर्म चांगले म्हणून केले म्हणून तिचे वाट्याला हा दिवस आलाय. तुमच्या आमच्या वाट्याला हा दिवस असा चांगला यावा म्हणून काय करा? कर्म चांगले करा, जेणेकरून तुम्हाला वैराग्य प्राप्त होईल. आणि वैराग्य प्राप्त झाल्यानंतर देव काय सांगतो? तुम्हाला माझ्याजवळ येता येईल बरं का. तुमचे वैराग्याची शिवर देखील ते विवेकाची भाषणे नदी, ते मूर्ख ते विपावती मधेश्वराचे. थोडक्यात माकड असतो ना, माकड. आता पहिले बघा, आता गावामध्ये माकड ते खेळ घेऊन येतं बघा. मेंढा किंवा अस्वल वगैरे घेऊन यायचे गावामध्ये लोक. ते खेळ दाखवण्याकरता घेऊन यायचे. आता हे सगळं लुप्त झालं. जेव्हापासून अँड्रॉइड मोबाईल आला तेव्हापासून ह्या सगळ्या गोष्टी लुप्त झाल्या. परमार्थ करण्यासाठी आता जी पिढी 50-60 मध्ये ना, 50-60 मध्ये परमार्थ करण्यासाठी 50-60 व ज्यांचं आहे ना महाराज, त्यांच्याकडनंच आता परमार्थ शिकावं. ही आपली शेवटची पिढी.
ती मोबाईल वापरत नाही, त्यांनी पंढरपूरच्या वाऱ्या चालत केल्या, त्यांना सत्य आणि असत्य याचा फरक माहिती आहे. ती मोबाईल पिढी अशी ना बघत, अरे सत्य काय जरा बघू द्या मोबाईलवर, खूपच तोंडानं सांगणार अनुभव, आगे माझा अनुभव, आगे माझा अनुभव, विश्वदेवा सत्यात्वे. महाराज हा अनुभव आहे त्यांचा. आणि ही पिढी आपली लुप्त होत चालली आहे. आणि ही पिढी म्हणजे आपल्या काळाची गरज आहे. महेंद्र हे असेच सांगत नाही, अरे त्यांनी असेच केस पांढरे केलेले नाहीये, पण ते मूर्ख केवी पावती मध्ये ईश्वराचे. वय 60 ओलांडली, 60 ओलांडल्यानंतर आपण काय बोलतो, अरे अजून बाकी आहे, अजून थोडासा. 60 ओलांडली तरी अजून आपलं बाकी आहे. काय बाकी बाबा? अरे मग बंगल्याची अजून घर भरणी बाकी आहे. अरे बाबा, पहिला सिग्नल जेव्हा कानाजवळचा केस पिकला ना सफेद, तेव्हा या देहानं पहिला सिग्नल दिला, म्हणे बाबा आवरता घे. दुसरा सिग्नल दिला दाताला, दात टणकायला लागले. तिसरा सिग्नल दिला डोक्याला, डोके दुखायला लागले. आणि चौथा सिग्नल दिला डोळ्यांना. 4 सिग्नल आले तर आपण समजून जायचं, देहाची या गावा आल्या, जन्म मृत्यूच्या सोहळ्या, ना म्हणून धनंजया. जन्म मृत्यूचा सोहळा आहे. या सोहळ्यामध्ये आनंदाने चालला पाहिजे हा सोहळा. आपण तो गारुडी माणूस असतो ना, गारुडी, त्या माकडाला आणि मेंढ्याला घेऊन आपल्या दऱ्यावरती गेला. आपल्या गावातला दऱ्या त्या साईडला जातो, तो पिपळा गावला. मानकोली पूल आता झालाय, त्याला तेव्हा जायचा होता, अरे बाबा तो जायचं कसं, प्रवास पाण्यात न करायचा बोलल्यावरती बोटच लागणार. होडीमध्ये बसला, सर्व लोक बसल्यानंतर होडीवाले आणि होडीत बसलेले काही जण लोक होते, म्हणजे गिराक त्या साईडला जाणारे. म्हणजे महाराज, मेंढ्या आले, तुमचे मेंढ्या आमच्या होडीमध्ये आले, काय नवल, पण माकड जो आलाय ना सगळ्यांना त्रास देईल म्हणे. चंचल म्हणे याची बुद्धी, चंचल. पण आता काय करायचं. एक काम करा, या माकडाला जर तुम्हाला बरोबर घ्यायचं असेल ना, याच्या हातपाय बांधा, मग याला बोटीत बसवा. म्हणजे हा कोणाला चावणार नाही, कोणाला नक्या मारणार नाही. ठीक आहे, त्या माकडाच्या हातपाय बांधले आणि त्या बोटीमध्ये बसवला. तो माकडच ना शेवटी, तो माकडच. त्याच्या तोंडाजवळ एक काडी पडलेली होती, काडी. ती काडी त्याने तोंडाने उचलली आणि काय केली माहिती का, त्या मेंढ्याच्या नाकात घुसवली. काय केली, ती काडी अशी तोंडाने उचलली आणि त्या मेंढ्याच्या नाकामध्ये. आता मेंढ्याची काय परिस्थिती झाली असेल तुम्हाला सांगण्याची गरज. सगळ्या मेंढ्या धसमस त्या होडीवरती खरंच लागलं. आता म्हणे माझ्या सगळ्या मेंढ्या गेल्या. कोण सांगतो, गोवारी ठेवलेला असतो तो सांगतो, आता माझ्या मेंढ्या पण गेल्या, सगळाच गेला. तेव्हा तुकाराम मला काय सांगतात, तुका म्हणे नाही चालत सातडी प्राप्त काळ घरी. दृष्टांतातून सांगण्याचा उद्देश एवढाच आहे का त्याची वेळ चुकीची होती का, मार्ग चुकीचा होता, जाण्याचा रस्ता चुकीचा होता नव्हता. मग काय चुकीचं होतं, माकडाला घेऊन जाणं चुकीचं होतं. कशाला न्या, ते विवेकाची भाषा नाही ना ती. विवेकाची भाषा समजली का, काय समजली. मग येड्यांच्या मागे लागलं ना, येड्यांच्या मागे का बाकीचे पण येडे करून सोडतोय.
तुकाराम महाराजांचं एक प्रमाण आहे महाराज की भक्तीचे हे भूत असं एक प्रमाण आहे. भक्तीचं भूत हे साधन आहे. जेव्हा एखाद्याच्या पाठी लागली ना भक्तिरूपी जो भूत आहे ना भूत, असं तुकाराम महाराजांचं एक प्रमाण आहे. तो पाठी लागल्यानंतर तुमचा पिछा नाही सोडत. एक तर पाठी लागत नाही, एक तर तुमच्या अजून पुण्य होऊन देणार नाही, एक तर मग पुण्य व्हायला लागलं तर मग तुम्हाला सोडत नाही. दोघांपैकी एक काहीतरी. ते विवेकाची भाषण आहे ना ती, ते मूर्ख केवी पावती मध्ये ईश्वराचे. ईश्वराजवळ जाण्याचा सोपा मार्ग हा सांगितला की पाण्यामध्ये, आता आपण पाण्यामध्ये मासे बघतो, सगळ्या गोष्टी बघतो. तर तुम्ही कधी विचार केलाय का पाण्यामध्ये तर 2 मिनिटं आपला डोका बुडून ठेवा, मागून कोणाचं सांगा 2 मिनिटं डोका दाबून ठेव, एक झटक्यात देवाची आठवण नाही द्यायला. बरोबर ना? लगेच आई बापाची आठवण येईल 2 मिनिटात. पण पाण्यामध्ये जो मासा असतो ना, मासा, पाण्यामधला मासा पाणी कसा पित असेल? तुम्हाला काय वाटतं? तोंडाने पाणी पितो मासा? बरं, पाण्यातला मासा पाण्यात पाणी पित असेल एवढं तर ठीक आहे. बघा, थोडंसं सोपं करून सांगतो. पाण्यातला मासा पाण्यामध्ये राहून पाणी पित असेल हे सोपं आहे, पण पाण्यातला मासा झोप कसा घेत असेल? पाण्यातील मासा झोप घे कैसा, जावे ज्याच्या वंशा तेव्हा ते कहे. त्याच्या वंशाला गेल्याशिवाय ते नाही करणार आपल्याला. पाण्यातला मासा पाण्यात कसा झोपत असेल? मग हे सर्व गोष्टी आपल्याला संतांनी स्वप्न घेऊन सांगितलं ना माऊली. हे सगळं वैराग्य आपल्याला संतांनी सांगितलंय. ते वैराग्याची शिवण दे कधी, ते विवेकाची भाषण आहे ना ती. पण ही विवेकाची भाषा प्रत्येकाला समजली पाहिजे. तशा आपल्या महाराजांना विवेकाची भाषा समजली. कशामुळे माहिती आहे? त्या आईने पंढरपूरच्या वाऱ्या केल्या त्याच्यामुळे. बरं का? तुम्ही सांगाल मी आता माळ घातली, मी आता माळ घातली, आता भक्ती करतो, सोपं नाही. त्याच्यासाठी पण कर्म चांगले करावे लागतात. आणि हे आपल्याला सगळं फुकट आहे, सगळं फुकट आहे. आजपर्यंत जगामध्ये पांडुरंग परमात्म्याचं दर्शन, चरणाला हात लावून हे जर सोडलं तर जगामध्ये असं कुठलं तीर्थ दाखवा मला तिथे तुम्हाला चरणाला दर्शन आहे. स्पर्श दर्शन त्याला बोलतात ना, आहे का कुठे? अहो, साधा आम्ही केदारनाथला गेलेलो, मी स्वतः 10,000 रुपये द्यायची तयारी ठेवलेली. त्याला काय सांगितलेलं, तुला 10,000 रुपये लगेच देतो, फक्त आम्हाला 5 मिनिटं त्या लिंगाजवळ बसायला दे. काय बोलतो? काय देणार? त्याने सरळ सांगितलं जमणार नाही. आणि आपल्याला कानडा राजा पंढरीचा, अरे केवढा मोठा पांडुरंग परमात्मा आपल्यासाठी उभा आहे, वाट बघत असतो भक्ताची देव. तर माझा भक्त मला भेटण्यासाठी कधी येत असतो, कर कटेवरी ठेवून या. किंवा आम्हा सगळ्यांची देव वाट बघत असतो. म्हणून पंढरपूरच्या वारीला जात जा. भले वारी नाही घडत ना, ते वारीबरोबर 5 मिनिटं तरी चालत जा. ते वैराग्याची शिवण दे कधी, तुम्हाला तेवढंच वैराग्य प्राप्त होईल. बोलण्याच्या वगैरे मगाशी तुम्हाला सांगायचं राहिलं, त्या स्मशानभूमीमध्ये आपल्याला जे वैराग्य प्राप्त होतं ना, वैराग्य, ते वैराग्य एवढं कठीण असतं आणि पारदर्शी असतं. पारदर्शी म्हणजे आपण आरशामध्ये बघितलं आपलं प्रतिबिंब दिसतं ना, तसं असतं ते. तर फक्त स्वतः आपणच दिसू शकतो, दुसरं कोण नाही त्याच्यामध्ये. तेव्हा काय बोलतो, काय एवढी प्रॉपर्टी इस्टेट गोळा करून केलं. आता ते इलेक्ट्रिक आले, 5 मिनिटात घुसा. 5 मिनिटामध्ये राख होते माणसाची, 5 मिनिटामध्ये. मग काय कमवलं आपण? काय कमवलं? अरे काय नवे केले एका चिठ्ठीचा विठ्ठले. कधी ते देवाला भेटायला गेले, देवाची भक्ती केली. काही जमत नाही ना, घरामध्ये काकड्याचं पुस्तक ठेवा, एक ज्ञानेश्वरी ठेवा,
एक गाथा ठेवा. बघा या ग्रंथांचा एवढा प्रकोप आहे. 1 मिनिटा करता का होईना पण तुम्हाला बोलवतीलच. बाबा बघून तर जा, धुलत काढ त्याच्यावरची. एवढी शक्ती आहे त्याच्यामध्ये, एवढं वैराग्य आहे त्याच्यामध्ये. ते वैराग्याची शिवणत आहे ती, ते विवेकाची भाषण येणं ती. असंच एक वैराग्य बघा, तुम्हाला वैराग्याची थोडीशी उलटी दिशा सांगतो. उलटी दिशा. आता मगाचपासून आपण काय काय बघितलं? वैराग्य बघितला, देवाची भक्ती बघितली, वैराग्याची शिव देखील बघितली. आता तुम्हाला काय सांगतो? वैराग्य असून देखील देवाची प्राप्ती होत नाही. थोडंसं उलट सांगतो. एक साधू डोंगरावरती तपस्या करता गेला. खूप भक्ती केली, एवढी भक्ती केली, त्याला एवढं वैराग्य प्राप्त झालं. जसे तुकाराम महाराज एका ज्या खडकावरती बसून भजन करायचे ना, ज्या दगडावरती, त्या दगडाचा परीस झाला होता, परीस. आणि तुकाराम महाराज जेव्हा ज्या ताटावरती जेवत होते ना, तो ताट जेव्हा त्या खडकावरती ठेवला ना, तेव्हा तो ताट सोन्याचा झाला होता. किती वैराग्य असेल. सीतामाता वनवासाला होती, तिच्या अंगाला लागणारा जो हवा होता ना, तो हवा देखील राम राम म्हणत होता. किती वैराग्य असेल. आजूबाजूला ज्या राक्षसीने होत्या ना, पहारेकरी त्याला बोलता, पहारे ठेवणारे, पहारा ठेवणारे, ते देखील राम राम म्हणत होते. आपण कधी राम राम बोलायचं? एवढी वैराग्यामध्ये भक्तीमध्ये पावर आहे. त्या साधूची भक्ती एवढी झाली, जे मुखातनं बोलेल ते सत्य होऊ लागलं. जे मुखातनं बोलेल ते सत्य होऊ लागलं. एवढा वैराग्य प्राप्त झालं त्याला. पण त्याने सांगितलं, स्वप्नामध्ये त्याला एक छोटासा बोलतो ना आपण दृष्टांत दिला, की षड्विधी लिहिलेलं सगळं फेरबदल करण्याचा अधिकार तुला नाही. त्याने काय करायचं मी आता? म्हणजे मौन व्रत धारण करायचं, कोणाशी काहीही बोलायचं नाही. वैराग्य प्राप्त झालं, आपल्या देवाची भक्ती करत बसायचा. हळूहळू महाराजांची प्रचिती वाढत गेली. लोक दर्शनाला येऊ लागले. असंच खेळत ही बातमी पोहोचली, एका राजापर्यंत पोहोचली. आणि राजापर्यंत पोहोचल्यानंतर ही बातमी राणीला देखील समजली. म्हणजे कसं का होईना, या महात्म्याचं आपण दर्शन एकदा तरी घेतलं पाहिजे. या महात्म्याचं दर्शन आपण घेतलं पाहिजे. राजा निघाला. डोंगरावरती पोहोचले, त्या महात्म्याचं दर्शन घेतलं. महात्म्याचं दर्शन घेतल्यानंतर त्याचं ते तेजमय रूप पाहून, ते वैराग्य पाहून वेगळी चकाकी निर्माण झाली. बुद्धीमध्ये थोडासा बुद्धिभेद झाला, थोडंसं वैराग्य निर्माण झालं. आणि दर्शन घेतल्यानंतर एक बोलतो ना आपण, मनामध्ये एक अशी भावना निर्माण होऊ लागली तर दररोज ते जोडपं त्या महात्म्याच्या दर्शनाला येऊ लागलं. एक प्रमाण आहे असं, तर देवाला भेटल्यानंतर संतांच्या आपण जेव्हा पाया पडतो तेव्हा ते आपल्याला देव रूपाला नेतात. मला प्रमाण आठवत नाही ते. रोज येऊ लागले. महात्म्याच्या लक्षात आलं की यांच्या मनामध्ये काहीतरी खलतं, काहीतरी इच्छा आहे, पण हे सांगू शकत नाही. काहीतरी इच्छा आहे. विचारता एक दिवस महात्म्याने ठरवलं, ह्या राजाने, जो राजा आहे आणि त्याची राणी जी येते, पत्नी जी येते, तिच्या मनामध्ये काहीतरी इच्छा आहे. आणि तिला विचारलं, आणि माते काय तुझ्या मनामध्ये काय इच्छा आहे? तू रोज येते,
उपासना करत असते. म्हणे काय तुझी इच्छा काय? म्हणे महाराज फक्त पुत्र रत्नाचा लाभ मला व्हावा एवढीच माझी इच्छा आहे. म्हणे तथास्तु. ऐसा वर ज्ञाती तेसी, दिलावर. शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझ्या चित्ती. अहो तो शिव एवढा भोळा आहे ना, त्याच्या फक्त पायाला हात लावला बस लगेच वर देऊन टाके. म्हणजे तुझी इच्छा पूर्ण होईल. राणीच्या मनामध्ये प्रेम तयार झालं. म्हणजे कसं का होईना महाराजांनी आपली आज इच्छापूर्ती केली. पण इच्छापूर्ती जसं तथास्तु म्हणाला ना, तो साधू जसं तथास्तु म्हणाला, त्याच वेळेला त्याला देह ठेवावं लागलं. म्हणजे काय झालं? मरण पावलं. का? ह्याला गुण आधीच सांगितलेलं होतं. ते ज्ञान पैगा भरवे जरी म्हणे आधी आणावे. हे तर ज्ञानाचा कुरुठा, सेवा हा द्वारवंता. त्या राणीने त्याची सेवा केली, तिला गुढ रहस्य पण सांगितलं, सगळं सांगितलं. पण जेव्हा त्याचं दिव्य शरीर जेव्हा देवाकडे जातो ना, तेव्हा काय सांगतो माहिती का? म्हणजे देवा सगळं होतं माझ्याकडे हा देह ठेवण्याची देखील शक्ती होती. कधीही हा देह ठेवू शकत होतो, कधीही गतप्राण होऊ शकत होतो माझ्या म्हणण्याप्रमाणे. पण मी तसं केलं नाही. पण मी तथाच तू म्हणताच ही दिव्य ज्योत माझी शरीरातून का बाहेर आली, त्याच्यावर माझा कंट्रोल सुटला. म्हणजे असं का? तेव्हा माऊली प्रमाण सांगतात, ते वैराग्याची शिवण देखती, ते विवेकाची भाषणे गती. म्हणजे तुला मी विवेकानं संदेश पोचवला होता की तोंड उघडायचं नाही, तरी देखील तू तोंड काय उघडला? म्हणजे तथास्तु. काय चुकले माहिती आहे का? यातले कर्म चुकले. कर्म मागील 7 पिढ्या त्या राजा राणीच्या जोडीला, ती जी जोडी होती त्या जोडीला पुत्र रत्नाचा लाभ नव्हता. पण ज्या क्षणी तो तथास्तु म्हणाला, तुझं सगळं पुण्य तिथे निघून गेलं. आता याच्यात तर सुटका करावी लागेल ना. 33 कोटी बंधनामध्ये तो अडकून गेला. म्हणे यातनं मला सुटका, यातनं म्हणे आता त्या जीवात्म्यामध्ये तुला जन्म घ्यावा लागेल. हे तू तथास्तु म्हणाला ना, तिथे तुला जन्म घ्यावा लागेल. आता परत त्या राजा राणीच्या पोटी तो ऋषी जन्माला आला. जन्माला आला पण गूढ विसरला नव्हता. म्हणजे तसं मागच्या जन्मातलं आपल्यामध्ये ह्या जन्मात एक तरी गुण असतो बरं का. ओळखीला हरी धन्य तोची संसारी, एक तरी गुण असतो. याचे एक लक्षात होतं की कोणाशी काहीच बोलायचं नाही. झाला 10 वर्षाचा झाला तो मुलगा, 10 वर्षाचा झाला तरी देखील ते नवरा बायको चिंतेमध्ये. का? पुत्र रत्नाचा लाभ झाला, ऋषीचा आशीर्वाद देखील घडला, सर्व व्यवस्थित आहे. पण मुलगा बोलत नाही, मुलाला बोलता येत नाही. बोलता येत नाही म्हणे जो या मुलाला बोलतं करेल ना, बोलतं त्याला म्हणे अर्धा राज्य देईन मी. राजाने राज्यामध्ये दवंडी पिटवली की ह्या मुलाला जो बोलता करेल त्याला मी राज्यातलं अर्ध राज्य देऊन टाकी, पण ह्याला बोलता करा. भले रथी महारथी येऊन गेले. म्हणजे आपल्या भाषेत नाही का, काही लोकांना सगळं बघेर बघितलं, सगळं करून बघितलं, काय फरक नाही पडत. अरे सगळ्या खोट्या गोष्टी बरं का. सगळं करून बघितलं, हा मुलगा काही बोलत नाही. आणि एक दिवस राजा शिकारीला गेला. तंबू ठोकला होता एक ठिकाणी, तळ ठोकला आणि शिकारीला गेला होता. शिकारीला जाता जाता एक हरण त्यांच्या दृष्टीस पडला आणि तो हरण मुलाने देखील बघितला. कोणी? या मुलाने, त्याने मौन व्रत धारण केलेलं. मुलाला बोलता येत होतं पण त्याने मौन व्रत धारण केलेलं. कारण एकदा बोललो तरी शिक्षा, परत बोललो तर, म्हणून मौन व्रत धारण केलं. त्यांना तो हरण दिसला आणि त्या हरणाने
काय केलं माहितीये का, तिचा मुलगा वाचवण्यासाठी, म्हणजे त्या हरणाचं पिल्लू राजा मारेल, राजा त्याला बाण मारेल म्हणून वाचवण्यासाठी, राजाचं लक्ष विचलित करण्यासाठी दुसरीकडे उडी मारली. आणि उडी मारल्यावर काय झालं, राजाचा बाण त्या हरणाच्या आरपार झाला. अरे म्हणे हरणा, काय केलं हे तू? कोण बोलतो? अरे 10 वर्षाचा मुलगा बोलतो. काय बोलतो? अरे हरणा, हे काय केलं तू? म्हणे काय केलं? अरे म्हणे मी एकदा बोललो तर मला ही शिक्षा. अरे तू ते जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला म्हणे. हा, देवे दिला देह भजन गोमटा, तोया झाला फाटा बाधिकेचा. हा, म्हण हा मोकरा अर्पण ईश्वरा, अर्पण करून टाकला देह. पण याच्यामध्ये काय झालं माहितीये का, ते वैराग्याची शिवण देखील एकदा बोलून एवढे कर्म चुकतात. म्हणून कुठे काय बोललं पाहिजे आणि कसं बोललं पाहिजे याचा आपण विचार केला पाहिजे. एक शब्द चुकला तर आपलं वैराग्य निघून जातं. एक छोटंसं पाप आपलं पूर्ण पुण्य घेऊन जातो. म्हणून पुण्य देखील जपून वापरता आलं पाहिजे. पुण्य कमवण्याकरता खूप वेळ लागतो, पाप कमवण्याकरता वेळ लागत नाही. ते वैराग्याची शिवण देखती, ते विवेकाची भाषण येणती, ते मूर्ख केवी पावती माझे ईश्वरा ते. आणि मग त्याच्यानंतर अरे काय बोलतो, विटेवरी ज्याची पाऊले समान, विटेवरी ज्याची पाऊले समान. जेव्हा मरणांच्या आकांतामध्ये जेव्हा हरण जातो ना, हरण, तेव्हा हरण कुणाला हाक मारतो? पांडुरंग परमात्म्याला आवाज देतो. ओळखिला हरी धन्य तुझी संसारी, ओळखिला हरी धन्य तुझी संसारी. आणि एका आवाजावरती देव धावून येतो आणि त्या हरणाला जसंच्या तसा जिवंत करतो. म्हणजे पहा, एक प्रकोप किती, एक तथास्तु दिलेला वर, देवाची प्राप्ती देखील झाली. फक्त देवाने काय सांगितलं होतं, मनातली गोष्ट कोणाला सांगायची नाही, मुखामध्ये आलेलं पटकन बोलायचं नाही, तरी देखील तथास्तु बोलला. तशी आमची शेवंताई नाही, तथास्तु बोलली. म्हणून या वास्तूमध्ये आज हे घडतंय, हा पुण्य सोहळा घडतोय. हे वैराग्याची शिवण देखील, हे विवेकाची भाषण येणती, हे मूर्ख केवी पावती मजेश्वरा ते. सर्व सुख माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, किंबहुना सर्व सुखी भजो जो आदिपुरुषी अखंडित प्रमाण. माऊली जेव्हा सांगत असतात आणि जेव्हा आपण पसायदानामध्ये वाचतो तेव्हा माऊली पसायदानामध्ये काय सांगतात, आणि ग्रंथोपजीवी विशेष लोकी दृष्टादृष्ट विजय होवावेसी, हेच म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसावो, देणेवरे दान देवो सुखिया झाला. आणि म्हणे देवा ज्ञानेश्वरी देखील लिहिली, सर्व गोष्टी केल्या, आणि सर्व गोष्टी केल्यानंतर हा देह आता सोडावा लागेल, हा देह इथेच ठेवावा लागेल. तेव्हा पांडुरंग परमात्मा सांगतात, अरे काय वर पाहिजे मागून घे, ब्रह्मांड नायकाचा धनी आहे मी, काय पाहिजे ते मागून घे. काय सांगतात, आणि ग्रंथोपजी विशेष लोकी दृष्टादृष्ट विजय व्हावेसी. म्हणजे हे जे सगळं करून ठेवले ना, हे लोकांना फुकटमध्ये मिळत राहावं, लोकांना या सर्व गोष्टी मिळत राहाव्या अशी कोणी इच्छा व्यक्त केली? ज्ञानेश्वर महाराजांनी. मग आपण त्याचा उपभोग नको का घ्यायला? म्हणून ते तर ज्ञानाचा पुरवठा, सेवा हा द्वारवंटा. तैसी वैराग्याची शिवण देखती, हे विवेकाची भाषे नेनती, हे मूर्ख सेवी पावती मजेश्वरा ते.
जेव्हा विवेक आणि वैभव दोन तुम्हाला शॉर्टकटमध्ये 5 मिनिटं राहिलेत आपल्या हातात, 5 मिनिटं बोलतो आणि प्रवचन संपवतो. विवेक आणि वैभव दोन खास मित्र होते आणि थोडंसं शॉर्टकटमध्ये सांगतो. खास मित्र होते, एवढे जीवाला जीव देणारे मित्र होते. दोघं पोचता वयाच्या 25व्या वर्षी पोचले. वय 25 झालं म्हणे घरासाठी काही कष्ट केले पाहिजे. दोघं गरीब घराण्यातले होते. शेतामध्ये जायचं, शेती करायची, जंगलामध्ये जायचं, लाकूड फाटा गोळा करायचा, तो नेऊन विकायचा, त्याच्यावरती उपजीविका होती. पण दोघांच्या मनामध्ये एकच खंत बरं का, कुठल्या का गोष्टीतून होईना 2 पैसे घरामध्ये यावे. पण त्याच्यामध्ये वैराग्य होतं ना, विवेक आणि वैराग्य सांगतो आपण. वैराग्य होतं ना, वैराग्य. त्याच्या मनामध्ये काय होतं माहिती आहे का, माझ्या हातून कुठेतरी पुण्य घडावं, मला कुठेतरी थोडंसं ज्ञान मिळावं, मला कुठेतरी शिक्षण मिळावं, शिकायला मिळावं, ही त्याची इच्छा होती. आणि तो वैभव होता ना, वैभव, त्याची इच्छा काय होती माहिती आहे का, मी रस्त्याने चालत जावं आणि मला एखादी 50 लाखाची भरलेली बॅग मिळावी, फुकटमध्ये आयतं धन मिळावं. पण असं होत नव्हतं. लोक एकदा लाकूड फाटा तोडण्याकरता जेव्हा जंगलामध्ये जातात तेव्हा तिथे बघतात तर एक वाघ एका राजाचा फडशा पाडत असतो, फडशा, आणि राजा ओरडत असतो, वाचवा वाचवा वाचवा. आणि विवेक आणि वैभवचे जेव्हा कानावरती जातो, जेव्हा वाचवा वाचवा आवाज जातो, तेव्हा ते वाघाच्या तावडीतून त्या राजाची सुटका करतात. राजाला आपल्या घरी घेऊन जातात. म्हणजे महाराज एवढं सगळं असताना तुम्ही एकटे, म्हणे मी रस्त्यातून थोडासा वेगळा झालो, त्याच्यामुळे ह्या वाघाच्या तावडीत सापडले, म्हणजे मला तुम्ही माझ्या राज्यापर्यंत पोहोचवा. विवेक आणि वैभव हे दोघे जण जातात, राजाला राज्यापर्यंत सोडतात. आणि राज्यापर्यंत सोडल्यानंतर म्हणे उद्या सकाळी तुम्ही 10 वाजता यायचं आणि तुमचं बक्षीस घेऊन जायचं. बघा आता मी तुम्हाला काय सांगतो, 5 मिनिटात छोटीशी गोष्ट सांगतो. 10 वाजता यायचं आणि तुमचं दिलेलं बक्षीस घेऊन जायचं. विवेक काय करतो माहिती आहे का, रात्रभर झोपत नाही. काय म्हणजे देवाकडून 10,000 मोहरा मागायच्या. कोणाकडून? राजाकडून. 10,000 मोहरा मागितलं म्हणजे आयुष्यभर आपल्याला बघण्याची गरज, पुढचं आयुष्य आपलं व्यवस्थित जाईल. विवेक वैराग्याला विचारतो, म्हणजे तुझी काय इच्छा आहे? माझी काही इच्छा नाही, फक्त मला चांगला गुरु करून द्यावा एवढीच माझी इच्छा आहे. काय त्या गुरुकडून मला ज्ञान संपादन करता येईल, शिकण्याची इच्छा होती. दुसरा दिवस सकाळी 10 वाजता उजाडला. 10 दिवस उजाड, 10 वाजता सकाळी दोघं जण गेले राजाकडे. राजाने बोलवून घेतलं, म्हणे विवेका तू माझा प्राण वाचवला, तुला काय पाहिजे मला? म्हणे मला फक्त 10,000 मोहरा तुम्ही जर दिल्या तर माझं पुढचं आयुष्य धनाचा लोक. बरं का, बघा लोक कसं माणसाची बुद्धी विचलित करतो बघा. आणि मला 10,000 मोहरा द्या. 10,000 मोहरा देऊन लगेच त्याला रवाना करतात. म्हणजे याचं बक्षिसाला देऊन टाका. आणि कोणाची बारी येते? वैराग्याची बारी येते. वैराग्य जो असतो ना, वैराग्य नावाचा मुलगा, म्हणजे तुला काय पाहिजे ते माग, काय पाहिजे ते मागून घे. म्हणजे महाराज माझी फक्त एवढीच इच्छा आहे की मला एक चांगला गुरु द्या. अरे म्हणजे मागून मागून काय मागितलं तर गुरु, अरे ठीक आहे सर दिला. म्हणजे असा गुरु द्या त्याच्याकडून तुम्ही सल्ला घेता. ठीक आहे, राजगुरु त्याला बोलतात बरं का, राजगुरु दिला म्हणजे त्या गुरुकडून माझी शिक्षण घेण्याची इच्छा आहे. शिकला 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 हा याच्या गावाला गेला. कोण? वैभव. त्याच्या गावाला गेला, सगळं आयुष्य ऐशोआरामामध्ये जगू लागला. पण ह्या टप्प्यामध्ये पुढचे 10 वर्ष निघून गेले आणि जे राजगुरू होते ना, राजगुरू त्यांना देव आज्ञा झाली. मग ह्यांच्या बरोबरीला आता राजगुरू कोण होणार? जो वैभव नावाचा मुलगा होता ना, त्याला राजानं राजगुरू ही पदवी दिली. काय केलं? राजगुरू ही पदवी दिली आणि त्याला आपला राज्यामध्ये सामील करून घेतला.
वैभवाच्या मनात, वैराग्याच्या मनात एकदा असं सहज आलं की आपण ना जुन्या घरी एकदा फेरफटका मारून यावा. आपला जुना मित्र देखील आपल्याला भेटेल, आपला जुना मित्र देखील भेटेल. आणि जुन्या मित्राला भेटायला गेल्यानंतर गेला आपल्या गावामध्ये पोचला. एक कर सुदाम की दीन दशा, करुणा करके करुणा रोए, पाणी परा तू छुयो नाही, नयन जल से पग धोए. काय झालं? आपल्या मित्राला बघून वैराग्यात होतो, रडू लागला. हो अरे म्हणे काय तुझ्यावर परिस्थिती आली? अरे म्हणे तेव्हाच मी तुझं ऐकायला पाहिजे होतं. कोण म्हणतो? वैभव म्हणतो. चांगलं मला तू सांगत होता. काय सांगत होता? देव भुलला भावासी, देव भुलला 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 भावासी, सांडून या वैकुंठासी. अरे वैभवा म्हणजे वैराग्या, मी सगळं तू मला आकांतपणे सांगत होता की माझ्याजवळ राहा, शिक्षण घे. पण तू काय केलं? धनसंपदा घेतली आणि तेव्हा तुझ्याकडचं वैराग्य निघून गेला. अरे माझ्याकडचं वैराग्य तेव्हा निघून गेला रे. वैराग्य म्हणजे कोण? त्याचा मित्र वैराग्य निघून गेला आणि वैराग्य निघून गेले, माझ्यावरती ही प्राप्ती आली. म्हणून आपल्याजवळचं वैराग्य कधी जाऊन देऊ नका. देवाची भक्ती करत राहा. म्हणून त्याची वैराग्याची शिवण देखती, जे विवेकाची भाषा नेनती, ते मूर्ख केवी पावती मधेश्वराते. देवाने एवढं चांगलं, आपला टायमिंग झालेलं आहे, पुढची फक्त 1 मिनिटं बोलतो. देवानं एवढं चांगलं आपल्याला नरदेह दिलेला आहे. नरदेह दुर्लभ झाला. या देहाला कसं देवाच्या चरणी लावता येईल, सत्कर्मी लावता येईल, ते लावा. आपल्या आईबापाची सेवा करत जा. आईबापांसारख्या जगामध्ये तीर्थ नाही आणि दैवतही नाही. अहो जरा आईबापांची सेवा केली तर त्या पुंडलिकानं देवाला आपल्यासाठी थांबून घेतलं. विटेवरी ज्याची पावले समान, हा देवाला उभा केला, एवढी शक्ती होती त्याच्यामध्ये. म्हणून आई वडिलांची सेवा करा. प्रत्येक घराण्यातील किंवा कुटुंबातील एक माणूस सुधारण्याची प्रयत्न करा. असं का होईना, आपल्या आयुष्यामध्ये वर्षातनं एक चांगली सवय लावून घ्या आणि एक वाईट सवय काढून टाका. याचा कालावधी किती माहिती का? ग्रंथामध्ये लिहिलेलं, ग्रंथामध्ये म्हणजे वैज्ञानिक कारण लिहिलेले फक्त 21 दिवस. 21 दिवस जर तुम्ही एखादी वाईट गोष्ट केली तर ती आयुष्यभर तुमच्या पाठी राहते. आणि 21 दिवस जर तुम्ही एखादी चांगली गोष्ट रोज केली तर आयुष्यभर तुमच्या पाठी राहते. हे सायंटिफिक रिझन आहे, म्हणजे वैज्ञानामध्ये प्रूफ केलेलं रिझन आहे. म्हणून चांगल्या गोष्टी करत चला. झालंच पंढरपूरला आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. एकदा तरी पंढरपूरची वारी करा. वारी नाही जमली पंढरपूरला एकदा तरी जा. एवढं सांगून सेवेला पूर्णविराम देतो. ते वैराग्याची शिवण देखती, जे विवेकाची भाषण येण्याची, ते मूर्ख केवी पावती मधेश्वराते. माझं चांगलं असेल ते तुमच्यापर्यंत पोचू दे, जे माझं वाईट असेल ते माझ्यापर्यंत राहू दे. कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव हरिनाथ सद्गुरु वामन बाबा महाराज की जय. सद्गुरु सावरा